आजकाल व्हायलंय कसं, बाबासाहेबांच्या फोटोला माला आणि त्याच्या विचारांना ताला. कसं काय? सत्यशोधक समाजाची स्थापना केली महात्मा फुलेंनी, त्याला दुजोरा दिला गाडगे बाबा, बाबासाहेब आंबेडकर आणि पेरियार. मग हे जे विचार होते ना, हे नास्तिकाचे विचार होते आणि हे नास्तिकच होते. त्यांचे विचार बघा ना. पेरियार काय म्हणतात? पेरियार म्हणतात, मैं ईश्वर को नहीं मानता, मैं ऐसे ईश्वर को नहीं मानता जो बुरे कर्म करने से रोक सके. महात्मा फुले काय म्हणतात? ईश्वर हे खेळणं आहे जे लोकांना घाबरवण्यासाठी धूर्त आणि पाखंडी लोकांनी बनवले. आणि बाबासाहेब काय म्हणतात? मला देव दाखवा तरच मी देवाला मानल. पण आजकाल कसं झालंय, या देवाच्या बाबतीत कोणाला काही बोलायला गेलं ना की सगळ्याच्या भावना दुखायला येतात. काऊन भावना दुखायला येतात? एक म्हण आहे कि मैं तो दिया हूँ और मेरी दुश्मनी तो अंधेरों से है और हवा है तो यूं ही मेरे खिलाफ. हम भक्ति के विरुद्ध में नाही आहे. त्याच्यामध्ये जे पाखंड आहे, जे धूर्त लोकांचं पोट जगण्याचं काम चालू आहे आणि समाजाची जी दिशा दशा गती आहे त्याच्यावरच आहेत ना सगळे विचार. पण नाही, आम्ही काय म्हणाय गेलं की काही लोकांच्या भावना दुखायला. आस्तिक जर ईश्वर आहे म्हणून प्रचार करू शकतात, तर नास्तिक ईश्वर नाही म्हणून प्रचार करू शकत नाहीत का? ह्या प्रश्नाचं उत्तर बघा, कमेंटमध्ये द्या. जय भीम, जय संविधान, जय ज्योती. गाडगे बाबा काय म्हणतात? माणसात देव शोध. हे सगळे. आणि भगतसिंग पण ही नास्तिकच होते. वाचा मग कळते. धन्यवाद.